नमस्कार, स्वागत आहे तुमचं SP मराठी कथा या मराठी चॅनलमध्ये। आज बघत आहे आपण नवीन कथा आनंदाचे झाड। एका गावात सोपान नावाचा एक वृद्ध माणूस राहत होता। सोपान खूप श्रीमंत नव्हता, पण त्याच्या घरासमोर एक मोठे लिंबाचे झाड होते। उन्हाळ्यात गावातले ग्रामस्थ प्रवासी त्या झाडाच्या सावलीखाली विसावा घ्यायचे। एके दिवशी एका श्रीमंत व्यापाऱ्याची गाडी त्या झाडाखाली थांबली। व्यापाऱ्याने पाहिले की सोपान त्या प्रवाशांना थंड पाणी देत होता आणि त्यांच्याशी गप्पा मारत होता। व्यापाऱ्याला नवल वाटले। त्याने सोपानला विचारले, सोपान आजोबा, हे लोक इतके फुकट विश्रांती घेतात, तुमचा वेळ घेतात, तुम्हाला यात काय मिळाले? सोपान हसून म्हणाला, मालक, मला यातून मिळते ते पैशात मोजता येत नाही। जेव्हा एखादा थकून आलेला माणूस या झाडाखाली सावलीला बसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते ते पाहून मला आनंद मिळतो। हे झाड मला फुकट सावली देतं, मग मी इतरांना वाटायला का कचरू? व्यापाऱ्याला आपली चूक समजली। त्याला समजले की दुसऱ्यांना मदत करण्यात जो आनंद आहे तो संपत्तीत नसतो। तात्पर्य, दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे हे सर्वात मोठे पुण्य आहे। धन्यवाद। कथा आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।